संते आज काय खायची इच्छा आहे तुझी? मला चिकन खायची इच्छा आहे. ठीक आहे, बनवते, तू घेऊन ये. ठीक आहे. सर्वात आधी आपण चिकन वॉश करूया. चिकन छान वॉश झालेलं आहे. आता फक्त आपण पाणी चेंज करूया. आपण चिकन बॉईल करून घेऊया. यामध्ये अर्धा बुटलं तेल टाकूया आकारानुसार. त्यानंतर खडे मसाले टाकूया. खडा मसाला आपला झालेला आहे. यामध्ये आपण मीठ टाकूया आता आकारानुसार आणि आकारानुसार हळद टाकूया. त्यानंतर चिकन टाकूया. चिकन छान बॉईल होत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करूया. सर्वात आधी आपण कांदे भाजूया. कांद्याला छान आपण तांबूस होईपर्यंत भाजून घेऊया. कांदे छान आपले भाजून झाले आहे. मस्त कलर आलाय ब्राऊन. त्याला आपण काढून घेऊया. चिकन झाले की आपण एकदा चेक करूया. चिकन बॉईल व्हायचं आहे. आणखी आपण 5-10 मिनिटं वेट करूया. आता आपण खोबरं छान भाजून घेऊया. खोबरं छान भाजून झालेलं आहे. त्याला आपण काढूया. आता अद्रक आणि लसूण टाकूया. यामध्ये थोडे धने टाकूया. लसूण छान भाजून झालेला आहे. धने आपण काढून घेऊया. आधी आपण कांदा मिक्सर मध्ये टाकूया. त्यानंतर खोबरं, लसूण आणि धने. ते झालं की ते चेक करूया आपण. ते आपण थोडं पाणी टाकूया. आपण चेक करूया. छानपैकी बारीक झाला आहे. मसाला तयार झाला आहे. याची आपण आता ग्रेव्ही बनवूया. आता आपण चिकन चेक करूया. चिकन छानपैकी बॉईल झालं आहे. चिकन छानपैकी बॉईल झालं आहे. ग्रेव्ही तयार करण्यासाठी आपण सर्वात आधी तेल टाकूया. तेल मी 2 चम्मच घेतला आहे. तुम्ही तुमच्या आकारानुसार घ्या. तेल गरम झालं आहे. त्यामध्ये आपण कांदा टाकूया. छान तळलेला आहे. यामध्ये आता आपण तयार केलेला मसाला टाकूया. मसाला तयार होईपर्यंत आपण टमाटर चिरूया. मसाला झाला आहे. यामध्ये आपण आता तिखट टाकूया.
मीठ टाकूया चवीनुसार. जिरं टाकूया 1 चम्मच. धने पावडर टाकूया 1 चम्मच आणि थोडीशी हळद. थोडी कस्तुरी मेथी टाकूया. मसाला छान झालेला आहे. यामध्ये आपण आता चिकन टाकूया. आधी आपण छान 5 मिनिटासाठी स्टीम होऊ देऊ. तोपर्यंत आपण सांबार चिरून घेऊया. एकदा आपण चेक करूया. भाजीला छान तर्री आली आहे. आपण आता थोडासा सांबार टाकूया. भाजीचा कलर बघू शकता तुम्ही, छान पैकी आलाय. छान याला तर्री आली आहे. आता आपण भाजी काढून घेऊया. सोनूताई टेस्ट झालेली आहे. खाऊन बघ आणि सांग मला कशी झाली तर. खूप छान झालंय बाबू.